सर्वप्रथम स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनेक विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आज आपण या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 यामधील काही जे गणिताचे प्रश्न आहेत 41 ते 60 पर्यंतचे, तर ते 41 ते 60 पर्यंतचे गणिताची प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ही जी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आहे ही इयत्ता 5वी साठीची आहे आणि या इयत्ता 5वीतील जे प्रश्न आहेत 41 ते 60 हे प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यासाठी आपण पाहू शकता अंकगणित परीक्षण यासाठी सूचना देण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 4 संभावित उत्तरे आहेत. केवळ A, B, C आणि D क्रमांक दिले आहेत. यामध्ये फक्त एक उत्तर बरोबर आहे. तुम्ही बरोबर उत्तर निवडून उत्तरपत्रिकेमध्ये योग्य तो अंक चौकटीत लिहा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. प्रश्न क्रमांक 41 यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. 1 ते 100 पर्यंत 13ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण किती संख्या आहेत असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. तर काय सांगितलेलं आहे पहा. 1 ते 100 पर्यंत 13ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण किती संख्या आहेत. तर काय करावं लागेल आपल्याला पहा की 13ने भाग जाणाऱ्या ज्या काही संख्या असतील या काय असतील 13चा आपल्याला पाढा या ठिकाणी लिहावा लागेल. म्हणजे पहा एक आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी लिहू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण याला लिहू शकतो पहा. 13 × 13, 13 × 2 = 26, 13 × 3 = 39, 13 × 4 = 52, 13 × 5 = 65, 13 × 6 = 78, 13 × 7 = 91, 13 × 8 = 14. हे 100 पेक्षा जास्त होत आहे. म्हणजेच या ठिकाणी काय झालं पहा. 13 × 7 = 91 म्हणजेच या ठिकाणी एकूण 1 2 3 4 5 6 7 13 × 7 = 91 म्हणजे एकूण 1 ते 100 पर्यंत 13च्या पटीतील किती संख्या असणार आहेत. तर त्या एकूण 7 संख्या असणार आहेत. म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक D हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 42 यामध्ये पहा. जर 16 मुलांचे सरासरी वय 12 वर्ष असून त्यातील 12 मुलांचे सरासरी वय 13 वर्ष आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आपल्याला काय करावं लागेल पहा. काय काय दिलेलं आहे ते आपण सुरुवातीला या ठिकाणी पाहूया. 16 मुलांचे सरासरी वय दिलेलं आहे. म्हणजे 16 मुलांचं जे काही वय आहे ते एकूण वय किती होणार आहे पहा. 16 मुलांचं सरासरी वय दिलेलं आहे आपल्याला 12 वर्ष. म्हणजेच काय करावं लागेल की 16 मुलांचे एकूण वय आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी काढावं लागेल. 16 मुलांचे एकूण वय पहा. 16 मुलांचं एकूण वय किती येणार आहे. सरासरी वय 12 वर्ष आहे म्हणून काय करावं लागेल 16 × 12 करावं लागेल. 16 × 12 किती येईल पहा. 12 × 6 = 72, 72ला 2 हातचे 7, 12 × 1 = 12, 12 × 7 = 19 म्हणजे 192. ओके. म्हणजे 16 मुलांचं एकूण वय किती आलेलं आहे 192 वर्ष आलेलं असणार आहे. आता काय सांगितले आणखीन पहा की त्यातील 12 मुलांचे सरासरी वय 13 वर्ष आहे. 12 मुलांचं. मग आता या 12 मुलांचं एकूण वय काढूया आपण. 12 मुलांचे एकूण वय पहा. काय करत आहोत आपण. अगोदर दिले आपल्याला 16 मुलांचं सरासरी वय दिले 12 वर्ष आणि त्यातीलच 12 मुलांचं वय हे सरासरी 13 वर्ष आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल की या 12 मुलांचं एकूण वय काढावं लागेल. म्हणजे 12 × 13 या ठिकाणी करावं लागेल. म्हणजेच किती येईल पहा. 13 × 2 = 26, 26ला 6 हातचे 2, 13 × 1 = 13, 13 × 2 = 15 म्हणजे हे 156 वर्ष आलेलं असेल.
म्हणजे 16 मुलांचं वय 192 वर्ष आणि 12 मुलांचं एकूण वय हे 156 वर्ष असणार आहे. आता उरलंय काय आपणाला, उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती असं विचारले. उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती. आता अगोदर काय करावं लागेल आपणाला की हे वय एकूण किती आहे, उरलेल्या मुलांचे एकूण वय किती येतं ते आपल्याला काढावं लागेल. उरलेल्या मुलांचे एकूण वय बरोबर काय करावं लागेल, 192 वजा 156 या ठिकाणी करावं लागेल. हे वजा बाकी करावे लागेल. 2 मधून 6 जात नाहीत म्हणून एक हातचा इकडा घेतला म्हणजे 12 झाले. 12 मधून 6 गेले, 6 राहिले. या ठिकाणी 8, 8 मधून 5 गेले, 3 राहिले. 1 मधून 1 गेला 0, म्हणजे हे 36 वर्ष असणार आहे. ओके, मग आता हे किती मुलांचं आहे पहा. अगोदर 16 मुलांचं दिलं होतं, नंतर हे 12 मुलांचं, म्हणजे त्यातीलच 12 मुलांचं, म्हणजे किती मुलं शिल्लक राहिली होती. म्हणजे शिल्लक मुले किती आहेत, शिल्लक मुले म्हणजे एकूण मुलं आहेत 16, त्याच्यातून हे 12 वजा केले म्हणजे 4 मुले शिल्लक आहेत. म्हणजे 4 मुलांचं वय किती आहे, हे 36 वर्ष आहे. 4 मुलांचं वय किती आहे, 36 वर्ष आहे. मग आता त्या मुलांच्या वयांची सरासरी काढायचं आहे. ओके, सरासरी म्हणजे त्या मुलांचं एकूण वय भागिले मुलांची संख्या असणार आहे. म्हणजे 4 मुलांचे सरासरी वय, 4 मुलांचे सरासरी वय काय असेल पहा. हे 36 आणि हे मुलांची संख्या किती आहे, 4 आहे. म्हणजे 4 1 4, 4 9 36, म्हणजे सरासरी वय किती आलेलं असणार आहे, 9 वर्ष हे वय या ठिकाणी आलेलं असणार आहे त्यांचं सरासरी वय. म्हणजे आता काय काय केलं पहा आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊया एकदा. सुरुवातीला 16 मुलांचं आपणाला या ठिकाणी सरासरी वय दिले 12 वर्ष. म्हणून काय केलं आपण की त्या 16 मुलांचं एकूण वय या ठिकाणी काढलं. 16 गुणिले 12 करून 192 वर्ष आलं. आणि त्यातीलच म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो पहा. त्यातीलच 12 मुलांचे वय हे सरासरी 13 वर्ष आहे. म्हणून काय केलं आपण 12 गुणिले 13 केलं. 12 गुणिले 13 केल्याच्या नंतर हे वय आलं 156 वर्ष. उरलेल्या मुलांचं एकूण वय नंतर आपल्याला काढावं लागेल. म्हणजे 192 मधून 156 वजा केले 36 वर्ष आलं. आणि आता मुलं पण किती शिल्लक राहिले होते पहा. अगोदर 16 होते, एकूण मुलं 16 होते, त्याच्यापैकी 12चं दिलं होतं म्हणून 16 वजा 12 केलं, 4 मुले शिल्लक राहिली होती. मग त्या 4 मुलांचं सरासरी वय हे 36/4 केलं म्हणजे 9 वर्ष हे उत्तर आलेलं असणार आहे. आणि दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. यानंतर पहा पुढील प्रश्न क्रमांक 43. एका मोठ्या पेटीतील सर्व आंबे काढून 30 आंब्याचे बॉक्स बनविले तर 7 आंबे शिल्लक राहतात व 40 आंब्याचे बॉक्स बनविले तरी सुद्धा 7 आंबे शिल्लक राहतात, तर मोठ्या पेटीत किती आंबे असतील असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. पहा, अशा पद्धतीचे जेव्हा जेव्हा प्रश्न विचारले जातात की एवढे आंबे भरले, त्या पेटीमध्ये एवढे आंबे भरले तरी पण एवढे आंबे शिल्लक राहिले, असे ज्या वेळेस प्रश्न विचारले जातात अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं पहा की सुरुवातीला आपण पेटीमध्ये किती आंबे भरत आहोत, 30 आंबे. एका पेटीत 40 आंबे भरत आहोत तरी पण काही आंबे शिल्लक राहतात असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा वेळेस असा कोणताही प्रश्न असो, अशा वेळेस आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपणाला या 30 आणि 40चा लसावी या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचा आहे. आपण सुरुवातीला यांचा लसावी या ठिकाणी काढून घेणार आहोत. 30चा अगोदर या ठिकाणी मूळ अवयव या ठिकाणी पाडून घेऊया. पहा, 2 गुणिले 15 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 5 अशा पद्धतीनं. तर या ठिकाणी 40चे अवयव आता आपण या ठिकाणी घेऊया. पहा, 40चे अवयव काय येतील पहा. 40चे अवयव
2 गुणिले 20, नंतर 2 गुणिले 2 गुणिले 10, नंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. अशा पद्धतीनं अगोदर त्यांचे मूळ अवयव या ठिकाणी मूळ अवयव स्वरूपामध्ये त्याला आपण लिहून घ्यायचा आहे. आता त्यांचा जो लसावी काढायचा असतो पहा, लसावी काढत असताना काय करायचं असतं, तर त्यांचे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार करायचा असतो. यामध्ये अगोदर सामायिक अवयव कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी घेऊया. पहा, इथं 2 आहे, इथं 2 आहे, तर हे 2 घ्यायचं आहे आपणाला. इथं 3 आहे, इथं 3 आहे का पहा, नाही. इथं 5 आहे, इथं 5 आहे का पहा, हो आहे, तर म्हणजे हे 5 असणार आहे. म्हणजे हे सामायिक अवयवांचा गुणाकार असणार आहे. आता जे असामायिक आहेत म्हणजे जे कॉमन नाहीत ते आपल्याला घ्यायचे. आता किती आहे पहा, इथं 3 आहे, नंतर इथं किती आहे, 2 आहे, इथं 2 आहे. तर या सर्वांचा आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, गुणाकार या ठिकाणी करावा लागेल. तर पहा गुणाकार कशा पद्धतीने करणार आहोत. 2 पंचे 10 आणि नंतर 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 गुणिले 10 बरोबर काय आलेलं असेल, 120 आलेलं असेल. म्हणजे 30 आणि 40चा आपण ज्यावेळेस लसावी शोधतो तो लसावी किती आलेला असेल, 120 आलेला असेल. आणि आता काय सांगितलंय आपल्याला पहा, की त्या पेटीमध्ये 30चा जरी बॉक्स बनवला किंवा 40चा जरी बनवला तरी पण त्याच्यामध्ये 7 आंबे शिल्लक राहायला लागलेत. म्हणजे जे आंबे शिल्लक राहायला लागलेत ते या लसावीमध्ये आपल्याला काय करावे लागतात, मिळवावे लागतात. म्हणजे एकूण आंब्यांची संख्या बरोबर काय करावं लागेल, हे 120 आणि जे शिल्लक राहायला लागले ते मिळवायचे असतात त्याच्यामध्ये. म्हणजे 120 अधिक 7 बरोबर 127 हे उत्तर या ठिकाणी आलेलं असणार आहे. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 127 हे ऑप्शन नंबर सी हे या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन नंबर सी. यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 44. यामध्ये काय दिलेलं आहे पहा, 10.5 गुणिले 10.5 वजा 15 गुणिले 10.5 अधिक 7.5 गुणिले 7.5 भागिले 10.5 वजा 7.5 बरोबर किती, असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर काय करूया, अगोदर पहा सुरुवातीला हे जे काही दिलेलं आहे ते प्रश्न या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत. 10.5 गुणिले 10.5 वजा 15 गुणिले 10.5 अधिक 7.5 गुणिले 7.5 छेद 10.5 वजा 7.5. ओके. तर आता हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला काय करावं लागेल पहा, तर हे स्टेप बाय स्टेप आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. सुरुवातीला हा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे पहा. आता हा गुणाकार करत असताना आपण कशा पद्धतीने करायचं आहे पहा, एक छोटीशी ट्रिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत कशा पद्धतीने करायचं आहे ते. तर सुरुवातीला आपण जे काही गुणाकार करणार आहोत हा गुणाकार कसा करायचा पहा. 10.5 गुणिले 10.5 हे दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून आपणाला हा गुणाकार करायचा असतो. म्हणजेच काय करायचं, 105 गुणिले 105. म्हणजे आपल्याला 105 गुणिले 105 करत असताना 105च्या एकक स्थानी कोणता अंक आहे पहा, 5 हा अंक आहे. म्हणजे अगोदर हे 5 5 25 काय येईल पहा, 5 5 25 येतील. आणि 10च्या पुढे क्रमालगत येणारी म्हणजे आता राहिलेला अंक कोणता आहे, 10 आहे. 10च्या पुढे येणारी क्रमालगत संख्या कोणती आहे, 11 आहे. 11 गुणिले 10 जर केलं तर काय येतं, 11 आणि 10 110 गोदर्शे म्हणजे 110 येणार आहे. आता आपण या ठिकाणी काय करायचं आहे, हे जे दशांश चिन्ह आहे त्याचा विचार करायचा आहे. या ठिकाणी पहा दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक आहे आणि याही ठिकाणी दशांश चिन्हाच्या पुढे एकच अंक आहे. म्हणजे 1 आणि 1 2 म्हणजे 2 अंकानंतर आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे हे 1 हे 2 म्हणजे आपलं उत्तर काय येईल पहा, 110.25 हे उत्तर या ठिकाणी आलेलं असणार आहे. 110.25.
वजा. आता इथं काय करायचं पहा, 15 गुणिले 10.5 असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता हा पण गुणाकार आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा. अगोदर गुणाकार करूया. 15 पाची 75, 75ला 5, हातचे 7 आले. 15 गुणिले 0 0ची येईल आणि हातचे 7 हे 7 असंच राहील आणि 15 एक 15 अशा पद्धतीनं असणार आहे. म्हणजेच काय येईल पहा, या ठिकाणी आपलं जे काही उत्तर येईल 15 गुणिले 10.5 हे दशांश चिन्हाच्या पुढे एकच अंक आहे म्हणून आपल्याला 1 नंतर दशांश चिन्ह द्यायचे उजवीकडून डावीकडे. म्हणजे काय येईल पहा, 157.5 येणार आहे हे. अधिक आता हे काय येईल पहा, 7.5 गुणिले 7.5. सुरुवातीला काय करायचं म्हणलं की दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून करायचं. एकक स्थानी 5 आहे म्हणून काय करायचं, 5 5 25 आणि राहिलेला अंक कोणता आहे 7. 7च्या पुढची क्रमालगत येणारी संख्या कोणती आहे, 8 आहे. 7 8 56 अशा पद्धतीनं. आता या ठिकाणी पहा, दशांश चिन्हाच्या पुढं एक अंक आहे, इथं पण एक आहे. 1 आणि 1 2 म्हणजे 2 अंकानंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे उजवीकडून डावीकडे. 1 2 म्हणजे काय येईल, 56.25 असं येणार आहे. आणि या ठिकाणी भागिले काय येईल पहा, 10.5 वजा 7.5 सांगितले. 5 मधून 5 गेले 0 राहिले. दशांश चिन्हाला दशांश चिन्ह आणि 10 मधून 7 गेले 3 राहिलं म्हणजे 3.0. 3.0 म्हणजेच 3 असणार आहे. मग आता याच्या पुढे काय करावं लागेल पहा, हे वजाबाकी सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. मग आता वजाबाकी करत असताना 110.25 मधून आपल्याला 157.5 या ठिकाणी वजा करायचे आहेत. हे वजाबाकी करत असताना काय करायचं, मोठ्या संख्येतूनच छोटी संख्या आपल्याला वजा करायचं आहे. फक्त चिन्ह मात्र वजाचं या ठिकाणी द्यायचं असतं. म्हणजे या ठिकाणी आपण साईडला या ठिकाणी करून घेऊया पहा, 157.5. आता इथं दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक आहेत म्हणून ह्याला 50 असं सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. ओके. मग आता पहा, 157.50 वजा 110.25. ओके. तर 10 मधून 2 गेले 5 शिल्लक राहतील. या ठिकाणी 4 मधून 2 गेले 2 शिल्लक राहतील. 0 0 7 4 5 मधून 1 गेले 4 1 मधून 1 गेला 0. म्हणजे काय आलं पहा उत्तर याचं आपलं. तर याला मोठ्या संख्येतून आपण वजा केलं होतं. मोठ्या संख्येला ऋणाचं चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी ऋण 47.25 आधी काय येईल पहा, हे 56.25 छेद 3 असणार आहे. ओके. आता आपणाला यांची बेरीज करून घ्यायची आहे. आता एक चिन्ह ऋण आहे एक धन आहे असं असेल तरी सुद्धा आपल्याला वजाबाकीच या ठिकाणी करावी लागते. म्हणजे काय करावं लागेल पहा, या 56.25 मधून हे 47.25 वजा करावे लागतील. म्हणजे आता यांची वजाबाकी जर केलं पहा, 5 मधून 5 गेले 0 राहिले. 2 मधून 2 गेले 0 राहिले. दशांश चिन्हाला दशांश चिन्ह. 6 मधून 7 जात नाहीत म्हणून एक हातचा इकडे घेतला. 16 झाले. 16 मधून 7 गेले 9 आणि या ठिकाणी 4 शिल्लक राहील. 4 मधून 4 गेले 0 राहिले. म्हणजे 9.00 छेद 3 येणार आहे. ओके. जर हे वजा बाकी आपल्याला कळाले नसेल तर आपण या ठिकाणी उभ्या मांडणीने सुद्धा या ठिकाणी करून पाहू शकता. म्हणजेच हे 9.00 छेद 3 म्हणजेच काय असेल पहा, 9/3 असेल. आणि 9/3 म्हणजे 9 भागिले 3 असेल. 3 1 3 3 3 9 म्हणजे आपलं या ठिकाणी उत्तर काय आलेलं असेल, 3 हे उत्तर येणं अपेक्षित आहे. म्हणजे कोणतं उत्तर आलेलं आहे पहा, 3 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तर व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने आपण हे सोडवलेलं आहे ते. ओके. जर आपण दिलेल्या पर्यायांमध्ये जर या ठिकाणी पाहिलं तर पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक बी 3 हे उत्तर आपले या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 45. एका वनात 15,000 झाडे आहेत.
वृक्षवाढीचे उद्दिष्ट दरवर्षी 10% असल्यास त्या वनात 3 वर्षानंतर झाडांची संख्या किती होईल असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय करावं लागेल पहा आपल्याला या ठिकाणी, एका वनामध्ये 15,000 झाडे आहेत आणि वृक्ष दरवाढीचे उद्दिष्ट दरवर्षी हे 10% असल्यास त्या वनात 3 वर्षानंतर झाडांची संख्या किती होईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे हे जे काही उदाहरण आहे हे उदाहरण चक्रवाढ व्याजाचं असणार आहे. मग आता हे चक्रवाढ व्याज काढत असताना आपल्याला काय काय दिलेलं आहे ते सुरुवातीला समजून घ्यावं लागेल. आता हे वनांची एका वनात एवढ्या झाडांची संख्या आहे, म्हणजे त्या झाडांची संख्या म्हणजेच काय असणार आहे, तर या ठिकाणी ते प्रिन्सिपल असणार आहे आपलं, म्हणजे मुद्दल असणार आहे. पी किती असणार आहे पहा, म्हणजे झाडांची संख्या किती आहे, तर ही 15,000 आहे. ही झाडांची संख्या झाली, पी बरोबर 15,000. त्यानंतर दरवर्षी 10% वाढत असल्यास म्हणजे त्याचा जो काही वाढीचा जो काही दर आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे, म्हणजे तो वाढीचा दर दिलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, तर तो आहे 10%. किती आहे पहा, रेट ऑफ इंटरेस्ट तो 10% आहे. असल्यास त्या वनात 3 वर्षानंतर झाडांची संख्या किती होईल असं विचारलेलं आहे. म्हणजे ही n पण दिलेला आहे, किती वर्षासाठी, म्हणजे हे 3 वर्ष असणार आहे. तर आपणाला या ठिकाणी काय विचारलेलं आहे, ए. ओके, तर ए बरोबर किती, म्हणजे या ठिकाणी आपणाला हे जे काही उदाहरण आहे हे उदाहरण चक्रवाढ व्याजाचं आहे. तर हे चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आपणाला एक सूत्र माहिती असेल. ए बरोबर पहा, ए बरोबर पी कंसामध्ये 1 अधिक r/100 आणि कंसाचा हे n वा घात असणार आहे. आता हे सूत्र आपल्याला माहिती आहे. ए बरोबर पी म्हणजे काय असेल, प्रिन्सिपल ब्रॅकेटमध्ये 1 + r/100 ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट पॉवर n. n म्हणजेच नंबर ऑफ इयर्स असणार आहे. आता जे जे काही आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, प्रिन्सिपल आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे, नंबर ऑफ इयर्स आहे, ते आता आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. पहा, पी 15,000 कंसामध्ये 1 अधिक रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 10 आहे, छेद 100 आणि n किती आहे, तर हे n 3 आहे. ओके, आता पुढे आता या ठिकाणी काय होईल पहा, जे काही दिलेलं आहे 10 किंवा हे अशा पद्धतीने पण आपण कट करू शकतो. 0 हे 0. आता पुढे काय राहिलं पहा, हे 15,000 जशास तसं, आणि या ठिकाणी काय राहिलेलं आहे, 1 अधिक 1/10 या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. मग आता हे याचाच अर्थ काय असतो पहा, 1 अधिक 1/10चा अर्थ काय असतो की हे अशा पद्धतीने असतं, 1.1/10 हा त्याचा अर्थ असतो. हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. 1.1/10, मग याचं अंश आणि छेदामध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे. आता याचं छेदामध्ये रूपांतर, अंश आणि छेदामध्ये कसं रूपांतर करू शकतो पहा, तर हे 15,000ला हे 15,000 आणि कंसामध्ये पहा 1 × 10, 10 × 10 आणि हे 1, 10 आणि 1 11, तर हे 11/10 असणार आहे. 11/10 कंसाचा घन असेल, कंसाचा घन अशा पद्धतीनं. आता पुढे काय करावं लागेल पहा आपणाला, तर हे त्या स्वरूपामध्ये, म्हणजे आता ह्याचा कंसाचा घन आहे म्हणजेच हे 3 वेळा आपल्याला लिहावं लागणार आहे. हे 15,000 गुणिले 11/10 गुणिले 11/10 गुणिले 11/10. आता पहा या ठिकाणी हे 0 हे 0 हे 0 हे 0 हे 0 हे 0 कॅन्सल होईल. आता काय राहिलं पहा या ठिकाणी, तर 15 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11. तर अगोदर आपल्याला माहिती आहे की आपण
या ठिकाणी 11 गुणिले 11 121 येतं पहा. हे 15 गुणिले आणि 121 गुणिले 11 121 गुणिले 11 हा जो काही गुणाकार आहे हा गुणाकार 1331 येणार आहे. 1331. ओके. म्हणजे काही गुणाकार हे ठरलेले असतात किंवा काहींचे जे काही घन आहेत ते घन सुद्धा आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. तर हा 11चा घन आहे तोही पाठ असणं गरजेचं आहे. तो 1331 आहे. आता 15 गुणिले 1331 आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. तर पहा 15 1 15 15शी 5 हातचा 1 15 त्रिक 45 45 अधिक 1 बरोबर 46 46ला 6 हातचे आले 4 15 त्रिक 45 45 आणि 4 49 49ला 9 हातचे आले 4 15 1 15 15 आणि 4 19 अशा पद्धतीनं. म्हणजे ए बरोबर काय आलेलं आहे पहा या ठिकाणी 19,965. म्हणजे 3 वर्षानंतर त्या झाडांची जी काही संख्या असणार आहे, अगोदर किती झाडं होते पहा 15,000 झाडं होती आणि 3 वर्षानंतर आता दरवर्षी 10% वाढ म्हणजे 3 वर्षानंतर जे काही झाडांची संख्या झालेली असेल ही 19,965 झालेली असणार आहे. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं 19,965 पर्याय क्रमांक डी या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक डी. यानंतरचा पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. प्रश्न क्रमांक 46 काय सांगतोय पहा. सुप्रियाने 20 डझन खेळणी 375 रुपये प्रति डझनाप्रमाणे खरेदी करून ते सर्व प्रत्येकी 33 रुपयांस विकल्यास शेकडा नफा असेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. काय सांगितलेलं आहे पहा. सुप्रियाने 20 डझन खेळणी, किती डझन खेळणी घेतलेली आहेत 20 डझन खेळणी घेतलेली आहेत. किती रुपयांना 375 रुपये प्रति डझन प्रमाणे घेतलेला आहे आणि खरेदी प्रति डझनाप्रमाणे खरेदी करून ते सर्व प्रत्येकी 33 रुपयांस म्हणजे 33 रुपयाला 1 प्रमाणे विकलेला आहे. तर त्याच्यामध्ये शेकडा नफा किती झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला हे जे कन्सेप्ट आहे डझन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर काय असेल पहा 1 डझन म्हणजेच किती असणार आहे तर 1 डझन म्हणजेच 12 असणार आहे. 1 डझन 12 असणार आहे. त्यानंतर काय असेल पहा की 20 डझन खेळणी आहेत म्हणजे एकूण खेळण्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी काढावी लागेल. एकूण खेळण्यांची जी काही संख्या आहे ती संख्या आपल्याला या ठिकाणी काढून घ्यावी लागेल. म्हणजे पहा बरं 20 डझन खेळणी प्रत्येकी 375 रुपये प्रति डझन प्रमाणे खरेदी केलेली आहे. 375 रुपये डझन प्रमाणे हे केलेलं आहे. तर म्हणजे काय करावं लागेल 20 डझन खेळणी बरोबर 20 डझन खेळणी बरोबर किती होणार आहे तर हे 20 गुणिले 12 जर आपण केलं तर किती येतील त्या खेळण्या तर या खेळण्या असतील 12 दूनी 24 आणि 0 0 म्हणजे 240 खेळणी असणार आहेत. किती खेळणी आहेत पहा 240 खेळणी आहेत. ओके. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की सुप्रियाने 20 डझन खेळणी 375 रुपये प्रति डझन प्रमाणे खरेदी करून ती सर्व 33 रुपयांस विकल्यास किती रुपयांस 33 रुपयास. म्हणजे आता एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की 1 डझन खेळणीची किंमत 1 डझन खेळणीची जी काही किंमत आहे पहा 1 डझन खेळणीची किंमत किती आहे 375 आहे. आपल्याला काय करायचं आहे ही काय आहे खरेदी किंमत आहे. कोणती खरेदी किंमत आहे. आता 1 डझन
खेळणीची विक्री किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. खेळणीची विक्री किंमत. आता एकाची विक्री दिलेली आहे आपल्याला. एकाची विक्री किती सांगितलेलं आहे आपल्याला 33 रुपये. म्हणजे एका डझनामध्ये किती असतात 12. तर 12 गुणिले किती करावं लागेल आपल्याला 33 करावं लागेल. म्हणजे पहा 12 त्रिक 36, 36ला 6, हातचे 3 आले. 12 त्रिक 36 आणि 3 39. म्हणजे त्या सुप्रियाने 1 डझन खेळणी ही 375 रुपयांना घेतली आणि 1 डझन खेळणी ही किती रुपयांना विकलेली आहे 396 रुपयांना विकलेली आहे. म्हणजे एका डझन मागे जो काही मिळणारा नफा आहे 1 डझन मागे मिळणारा नफा आपणाला या ठिकाणी काढावा लागेल. नफा बरोबर काय करावं लागेल 396 वजा हे 375 करावं लागेल. 6 मधून 5 गेले 1, 9 मधून 7 गेले 2, 3 मधून 3 गेले 0. म्हणजे 21 रुपये. एका डझन मागे किती रुपये नफा झालेला आहे पहा 21 रुपये नफा झालेला आहे. किती 21 रुपये नफा झालेला आहे. तर 20 डझन मागे किती नफा झालेला असेल पहा. 20 डझन 20 डझनला होणारा नफा बरोबर. तो नफा किती असेल 20 डझनचा होणारा नफा हा आपण काय करूया की 20 गुणिले 21. 20 गुणिले 21. 20 खाली लिहूया थोडंसं. ओके 20 गुणिले 21. 21 जुनी 42. म्हणजे हे 420 रुपये नफा झालेला. 20 डझन खेळणी विकल्याच्या नंतर त्याला 420 रुपये काय होतोय नफा होतोय. मग आता त्याची खरेदी किंमत आपल्याला माहिती आहे की शेकडा नफा जर आपल्याला काढायचा असेल तर तो शेकडा नफा आपण याच्या सहाय्यानं काढत असतो. मग त्यासाठी काय करावं लागेल पहा आपल्याला की या 20 डझनची वर झालेला हा नफा आहे. परंतु या 20 डझनची जी काही खरेदी किंमत असेल ती खरेदी किंमत आपण अशा पद्धतीने लिहूया पहा. शेकडा नफा बरोबर सूत्र काय असतं पहा नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. आता नफा किती झालेला आहे 420 रुपये गुणिले 100 भागिले आता हे आपली खरेदी किंमत. एक डझन खेळणीची जी खरेदी किंमत आहे ती 375 रुपये आहे. मग आता हे किती असणार आहे 20 डझनची खरेदी किंमत आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे 20 गुणिले किती करावं लागेल हे 375 आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. तर पहा या ठिकाणी आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो. हे 0 हे 0 बे 1 बे बे दुनी 4 आणि बे 1 बे हे काय आलं 21 आलेलं आहे. त्यानंतर पुढे काय करावं लागेल पहा. आणखीन कुठे भाग जातोय का पाहूया आपण. आता इथं 3 भाग जातोय का पहा जातोय. ओके म्हणजे इथं काय होईल 3 7 21 3 1 3 3 2 6 7 मधून 6 गेले 1 वरचे 5 खाली आले 15 3 5 15 म्हणजे हे 125 होईल. परत आणखीन याला भाग जाऊ शकतो पहा 25 ने भाग जाऊ शकतो. 25 चोक 100 25 पाचा 125 म्हणजे काय शिल्लक राहिलं पहा 7 गुणिले 4 7 गुणिले 4 7 चोक 28/5 28/5 याचाच अर्थ काय होतो पहा 5 1 5 5 5 25 28 मधून 25 गेले 3 शिल्लक राहिले. पॉइंट दिला 0 घेतलं 5 सख 30 म्हणजे आपलं उत्तर काय येईल या ठिकाणी पहा 5.6 येणार आहे. उत्तर काय येणार आहे 5.6% हा शेकडा नफा झालेला असणार आहे. ओके काय काय केलं ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 5.6 ऑप्शन नंबर सी हे या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आलेलं असणार आहे. ऑप्शन नंबर सी.
यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 47 आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 47 मध्ये काय सांगितलेलं आहे पहा. या ठिकाणी 2 अंकांच्या प्राकृतिक संख्यांची संख्या, 2 अंकांच्या प्राकृतिक संख्यांची संख्या ही 3 अंकांच्या एकूण प्राकृतिक संख्येपेक्षा कितीने कमी आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. 2 अंकांच्या प्राकृतिक संख्यांची संख्या ही 3 अंकांच्या एकूण प्राकृतिक संख्येपेक्षा कितीने कमी आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे आपणाला. तर कशा पद्धतीने सोडवावं लागेल पहा की या ज्या प्राकृतिक संख्या म्हणजे काय असतील की या ज्या 2 अंकी संख्या आहेत, किती अंकी पहा 2 अंकी संख्या, या 2 अंकी संख्या किती आहेत तर 2 अंकी संख्या या 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या किती आहेत पहा तर या 2 अंकी संख्या या 90 आहेत. किती आहेत 90 आहेत. आणि 3 अंकी संख्यांची संख्या किती आहे पहा 3 अंकी संख्या बरोबर 3 अंकी संख्या किती आहे तर या 3 अंकी संख्या या 900 आहेत. ओके, मग आता विचारलंय का की या संख्येपेक्षा त्या संख्या कितीनं कमी आहेत. ओके, 2 अंकी म्हणजेच काय करावं लागेल वजाबाकी आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. 900 वजा 90 या ठिकाणी करावं लागेल. 900 वजा 90 केल्याच्या नंतर जे काही उत्तर येणार आहे हे उत्तर काय येईल पहा 810 हे उत्तर आलेलं असेल. 900 मधून 90 वजा केल्याच्या नंतर उत्तर 810 आलेलं असेल. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ऑप्शन नंबर सी 810 हे उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे 810. त्यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 48 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एका मंदिराला 50 पायऱ्या आहेत. एका मंदिराला 50 पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या क्रमांकानुसार प्रत्येक पायरीवर दिवे लावण्यासाठी एकूण किती दिवे लागतील. अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे पहा की एका मंदिराला 50 पायऱ्या आहेत आणि या पायऱ्याच्या क्रमांकानुसार म्हणजे पहिल्या पायरीवर 1 दिवा असेल, दुसऱ्या पायरीवर 2 असतील, तिसऱ्या पायरीवर 3 असतील. म्हणजे असं काय विचारलेलं आहे आपल्याला की 1 ते 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आता 1 ते 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज ज्यावेळेस आपण शोधत असतो त्यावेळेस एक आपल्याला सूत्र माहिती आहे. कोणतं सूत्र माहिती आहे तर यामध्ये या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. n कंसामध्ये n अधिक 1 आणि भागिले 2. आता हे n काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर n म्हणजे एकूण संख्या असणार आहे. n म्हणजे काय आहे एकूण संख्या आहेत. n काय आहे तर या एकूण संख्या आहेत. 1 ते 50 पर्यंत एकूण संख्या किती आहेत तर या 50 संख्या आहेत. ओके, किती संख्या आहेत 50 संख्या आहेत. आता या सूत्रांमध्ये आपण जे दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. म्हणजेच काय करावं लागेल पहा n बरोबर आपलं 50 आहे तर हे 50 परत हे 50 अधिक 1 छेद 2 असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहा की बेक बे थोडंसं आपण याला सोडून घेऊया पहा कशा पद्धतीने करायचं ते. तर अगोदर हे बेरीज आपण या ठिकाणी करूया. म्हणजे काय होईल या ठिकाणी 50 गुणिले 51 भागिले 2 असेल. आता हे बेक बे बे दुनी 4 5 मधून 4 गेले 1 हे 0 खाली घेतले 10 झाले बे पंचे 10 म्हणजे काय झालं 25 गुणिले 51. 25 गुणिले 51 करायचं आहे आपल्याला. 25 एक 25 25ला 5 हातचे 2 25 पाचा 125 आणि 125 अधिक 2 बरोबर 127 असणार आहे. म्हणजेच हे उत्तर काय आलेलं असेल आपलं 1275 आलेलं असेल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करता येणार आहे पहा की
एकूण किती दिवे लावावे लागणार आहेत तर 1275 दिवे या ठिकाणी लावावे लागणार आहेत. आता काही विद्यार्थी म्हणतील सर आम्हाला आणखीन एक पद्धत माहिती आहे, मग आम्ही त्या पद्धतीने सोडवलं तर चालेल का? तर निश्चित आपण कोणत्याही पद्धतीने हे उत्तर या ठिकाणी सोडवू शकतो. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण कोणत्याही पद्धतीने जर उत्तर सोडवलं तरी पण उत्तर एकच येणार आहे. म्हणजे काय येणार आहे? 1275च आपलं उत्तर या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. आणखीन कशा पद्धतीने सोडवू शकतो पहा, की आपल्याला माहिती आहे की 1 ते 10 पर्यंतच्या संख्येची बेरीज ही किती येते? 55 येते. त्यानंतर 11 ते 20 पर्यंतच्या संख्येची बेरीज ही 155 येते. त्यानंतर 21 ते 30 पर्यंतच्या संख्येची बेरीज ही 255 येते. 31 ते 40 पर्यंतच्या संख्येची बेरीज ही 355 येते. तर 41 ते 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज ही 455 येते. म्हणजे अशा पद्धतीनं या सर्व अंकांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज सुद्धा किती येणं अपेक्षित आहे? 1275च ही बेरीज येणार आहे. म्हणजे आपण कोणत्याही पद्धतीनं करा उत्तर तेवढंच येणार आहे. म्हणून या ठिकाणी एकूण किती दिवे लागणार आहेत तर 1275 दिवे लागणार आहेत. पर्याय क्रमांक बी हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर आलेलं असणार आहे. पर्याय क्रमांक बी. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 49 आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. काय सांगितलेलं आहे पहा प्रश्न क्रमांक 49 मध्ये की एका आयताकृती क्रीडांगणाची लांबी 65 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. या मैदानालगत चारही बाजूंनी बाहेरून 2 मीटर रुंदीचा रस्ता आहे. तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती असेल असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर आता या रस्त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल. काय करायचं आहे की दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला एक आकृती या ठिकाणी तयार करून घ्यावी लागेल. म्हणजे आकृती तयार केल्याच्या नंतर आपली जी काही संकल्पना आहे ते या ठिकाणी क्लिअर होईल. पहा, एक अगोदर आपण आयत या ठिकाणी काढूया. त्या आयताला काहीतरी नाव देऊया. पहा, आपण PQRS आपण कोणतंही नाव देऊ शकतो, असं काही अडचण नाही. फक्त आपल्याला समजण्यासाठी आपण एक PQRS घेतलेला आहे. म्हणजे हे काय आहे? एक क्रीडांगण आहे आणि एक क्रीडांगणाची लांबी काय काय दिलेली आहे पहा. लांबी दिलेली आहे 65 मीटर आणि रुंदी दिलेली आहे ही 30 मीटर रुंदी या ठिकाणी दिलेली आहे. आणि काय सांगितलेलं आहे की या मैदानालगत चारही बाजूंनी बाहेरून 2 मीटर रुंदीचा रस्ता आहे. बाहेरून चारही बाजूंनी आहे. ओके, म्हणजे हे एक 2 मीटर रुंदीचा रस्ता, इथूनही 2 मीटर रुंदीचा रस्ता आहे, इथंही हा 2 मीटर रुंदीचा रस्ता आहे आणि हा पण 2 मीटर रुंदीचा रस्ता आहे. म्हणजे हा एक रस्ता असा आपण गृहीत धरूया. म्हणजे हा एक ABCD हा एक आयत आपल्याला या ठिकाणी तयार झालेला पाहायला भेटतो. मग आता पहा, हे जे काही याची जे काही हे वाढलेली असेल, काय वाढलेली असणार आहे तर याची लांबी सुद्धा वाढलेली असेल. पहा, म्हणजे आता काय करावं लागेल आपल्याला. पहा की हा जो रस्ता आहे या रस्त्याची लांबी किती झालेली असेल. म्हणजे हे 65च आहे. ओके, 65 आणि हे इकडं 2 आणि इकडं 2 वाढलेलं आहे. पहा, इकडं 2 आणि इकडं 2 म्हणजे लांबीमध्ये हे 2 आणि हे 2 वाढलेलं असेल. आणि रुंदीमध्ये काय झालेलं असेल पहा, हे इकडं 2 वाढलंय, इकडं पण 2च वाढलेलं आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी 30 + 2 + 2 हे त्याची रुंदी झालेली असणार आहे. ओके, मग आता काय करायचंय. आता या बघा कुणाचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला, या रस्त्याचं काढायचंय. हा रस्ता आहे. फक्त याच रस्त्याचंच फक्त आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळ काढायचं आहे. फक्त या रस्त्याचं जर काढायचं असेल तर काय करावं लागेल पहा आपल्याला. हा जो काही एक आपला समजण्यासाठी आपण एक आयत जो काढलेला आहे, कोणता ABCDचं क्षेत्रफळ काढावं लागेल अगोदर. त्यानंतर या PQRSचं क्षेत्रफळ काढावं लागेल
आणि या ABCDच्या क्षेत्रफळामधून या PQRSचं क्षेत्रफळ आपल्याला काय करावं लागेल, वजा करावं लागेल. तेव्हा आपणाला या आयताचं काय येणार आहे, म्हणजे या रस्त्याचं क्षेत्रफळ येणार आहे. मग आता आपण काय करूया पहा, की रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आपलं काय असेल, म्हणजे हे याचं काही सूत्र वगैरे काही नाही आहे, पण त्या पद्धतीने सोडवावं लागेल. रस्त्याचे क्षेत्रफळ काय असणार आहे, रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर अगोदर हा जो मोठा आयत आपला झालेला आहे, म्हणजे आयत ABCDचे क्षेत्रफळ, ABCDचे क्षेत्रफळ वजा कोणता, हा PQRS, आयत PQRS. ओके, PQRS चे क्षेत्रफळ. ओके, म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ वजा ह्याचं क्षेत्रफळ करायचं आहे. आता क्षेत्रफळ काढण्यासाठी आता हे कोणतं आहे पहा, तर हे काय आहे, आयत आहे. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आहे. आता हे लांबी किती झालेली आहे पहा, 65 अधिक 2 67, 67 आणि 2 69. ओके, म्हणजे हे 69 गुणिले रुंदी किती झालेली आहे, 30 अधिक 2 32, 32 आणि 2 34 झालेली आहे. हे 34. ओके, तर आपण काय करूया याला, हां 34. ओके, त्यानंतर पुढे काय करायचं आहे आपल्याला, हे वजा PQRSचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे. म्हणजेच काय करावं लागेल, हे 65, लांबी याची 65 आहे आणि रुंदी किती आहे, 30 आहे. तर 65 गुणिले 30 आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आता हे 69 गुणिले जे 34 आहे हा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करून घ्यावा लागेल. म्हणजे आता हा गुणाकार आपण कशा पद्धतीने करायचा पहा, या ठिकाणी आपण करून घेऊया. 69 गुणिले 34 हा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. 4 9 36, 36ला 6, हातचे आले 3, 6 24 आणि 3 27, या ठिकाणी 0, 9 त्रिक 27, 27ला 7, हातचे आले 2, 6 त्रिक 18 आणि 2 20. अशा पद्धतीनं यांची बेरीज करूया आता आपण. 6 7 आणि 7 14, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 2 अशी 2. म्हणजे हे किती आलेलं आहे पहा, 9 चौक 36, 36ला 6, हातचे आले 3, 6 चौक 24 आणि 3 हे 27 झालेलं असणार आहे. आणि या ठिकाणी 0, 9 त्रिक 27, 27ला 7 आले, हातचे 2, 6 त्रिक 18 आणि 2 20. अशा पद्धतीनं म्हणजे हे 6 7 दोन्ही 14ला 4, हातचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 2 अशी 2. म्हणजे काय आलेलं आहे, 2346 हे उत्तर या ठिकाणी आलेलं असणार आहे. हा गुणाकार 69 गुणिले 34 किती आलेला आहे, 2346 वजा. आता हे करायचं आहे आपणाला, 0 0, 5 त्रिक 15, 15ला 5, हातचा 1. त्यानंतर काय येईल पहा, 6 त्रिक 18 आणि 1 19. म्हणजे 2346 वजा 1950 आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आता ही वजाबाकी आपल्याला या ठिकाणी करायची आहे, तर वजाबाकी करून घेऊया पहा. 6 मधून 0 गेले, 6 शिल्लक राहिले. त्यानंतर 4 मधून 5 जात नाहीत म्हणून एक हातचा या ठिकाणी घेतला, 14, 14 मधून 5 गेले, 9 या ठिकाणी शिल्लक राहतील. त्यानंतर तर या ठिकाणी 2 शिल्लक राहिले, एक हातचा इकडे घेतला म्हणजे 12 झालं. 12 मधून 9 गेले, 3 आलं आणि हे 1 मधून 1 गेले, 0 राहिलं. म्हणजेच या रस्त्याचं जे काही क्षेत्रफळ असेल हे क्षेत्रफळ 396 चौरस मीटर असेल. किती, 396 चौरस मीटर हे उत्तर या ठिकाणी आलेलं असणार आहे. निश्चितपणे हे उदाहरण आपण कशा पद्धतीने सोडवलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं असणार आहे. तर दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं
तर 396 चौरस मीटर हे पर्याय क्रमांक ए हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर आलेलं असणार आहे. पर्याय क्रमांक ए. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 50 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये अतिशय सोपा भाग आहे. थोडंसं व्यवस्थित समजून घ्यावा लागेल आपणाला, त्यांचा सराव करावा लागेल. सराव केल्याशिवाय आपणाला सदरील प्रश्न म्हणजे तेवढे सोपे वाटणार नाहीत. यानंतरचा प्रश्न क्रमांक 50 काय सांगितलेला आहे पहा. 300 मीटर लांब गाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने एक बोगदा 72 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी डॅश मीटर असेल असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. पहा काय सांगितलेलं आहे की 300 मीटर लांब म्हणजे तो जो बोगदा आहे तो बोगदा त्या बोगद्याची एक लांब मालगाडी आहे. त्या मालगाडीची लांबी दिलेली आहे आपल्याला 300 मीटर आणि त्या मालगाडीचा जो ताशी वेग आहे तो ताशी वेग किती आहे, तर तो वेग हा 60 किलोमीटर आहे. आता हे जे काही लांबी दिलेलं आहे आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे. म्हणजे MKS आणि CGS म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला हा वेग किलोमीटरमध्ये दिलेला आहे, परंतु आपल्याला हाच ताशी वेग कसा पाहिजे, मीटर पर सेकंद पाहिजे. कसा पाहिजे, मीटर पर सेकंद पाहिजे. म्हणजे हा वेग आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला हे करून घ्यावा लागेल. म्हणजे कसं असेल पहा, वेग कसा असेल 60 किलोमीटर एका तासामध्ये जातोय, तर सेकंदामध्ये किती जाईल हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर गुणिले 5/18 म्हणजे आपल्याला काय येणार आहे, हे मीटर पर सेकंद असेल. काय असेल, मीटर पर सेकंद असेल. मग आता या ठिकाणी काय होईल पहा की 6×18 6×6=0 म्हणजे काय झालं पहा, हे 10⁵50 आणि हे 1×3 3च म्हणजे 50/3 मीटर पर सेकंद. म्हणजे त्या मालगाडीचा जो वेग आहे तो आपल्याला ताशी वेग दिलेला आहे, तो आपण मीटर पर सेकंद मध्ये याला कन्वर्ट करून घेतलेला आहे. तर तो आता वेग किती झालेला आहे, 50/3 मीटर पर सेकंद हा वेग झालेला आहे. मग आता तो बोगदा ओलांडण्यासाठी त्या गाडीला जो काही लागणारा वेळ आहे, जो वेळ आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. वेळ किती दिलेला आहे पहा, 72 सेकंद हा वेळ दिलेला आहे. एक आपल्याकडे वेग आला, वेग काय आला, 50/3 मीटर पर सेकंद आलेला आहे. वेळ 72 सेकंद आलेला आहे. आणि त्यानंतर आता जे काही अंतर आहे त्या बोगद्याचं, अंतर काढण्यासाठी कोणतं सूत्र आहे पहा, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असणार आहे. वेग गुणिले वेळ असणार आहे. वेग किती आहे पहा, 50/3 मीटर पर सेकंद आहे आणि हा जो वेळ आहे तो किती आहे, 72 सेकंदाचा वेळ आहे. म्हणजेच आता या ठिकाणी काय करावं लागेल पहा, इथं काहीच नाही म्हणजे छेदस्थानी 1 असणार आहे. 3×1 3, 3×2 6, 3×2 6, 7 मधून 6 गेले, 1 राहिला, वरचे 2 खाली आले, 12 झालं. मग हे 3×4=12 म्हणजे काय शिल्लक राहिलं पहा, 50×24 म्हणजे जे काही अंतर आहे, तर हे 0×0 24×5 म्हणजे 120 म्हणजे हे काय आलेलं असेल पहा, या ठिकाणी 1200 मीटर हे अंतर असणार आहे त्या बोगद्याचं. किती अंतर आहे, 1200 मीटर. आता त्या बोगद्याची लांबी, आता हे मालगाडीचं झालेलं आहे आपलं. म्हणजे ते अंतर किती कापलं त्या गाडीनं हे आपण या ठिकाणी शोधलेलं आहे. आता काय करावं लागेल आपल्याला पहा की त्या बोगद्याची लांबी आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. एवढं अंतर त्या गाडीनं कापलेलं आहे. आता त्या बोगद्याची लांबी जर आपल्याला काढायची असेल तर काय करावं लागेल पहा,
बोगद्याची लांबी बरोबर काय करावं लागेल, हे जे एकूण अंतर आहे, एकूण अंतर किती आहे, हे 1200 आहे. आता या 1200 मधून आपल्याला काय करावं लागेल की त्या मालगाडीचं जे काही लांबी आहे ते वजा करावं लागेल. किती आहे ते 300 आहे. म्हणजेच 1200 वजा 300 जर आपण या ठिकाणी केलं तर आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे, 900 मीटर हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं असेल, 900 मीटर. मग दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं 900 मीटर हे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी बरोबर असणार आहे, पर्याय क्रमांक ए. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 51 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये काय दिलेलं आहे पहा. प्रश्न क्रमांक 51 मध्ये आपणाला असं सांगितलेलं आहे की n अधिक 2 आणि n अधिक 4 या मूळ संख्या असतील तर n बरोबर प्रश्नचिन्ह असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे पहा, n अधिक 2 n अधिक 4 या मूळ संख्या असतील तर n बरोबर काय असं आपणाला या ठिकाणी विचारलेलं आहे. आपणाला एक गोष्ट या ठिकाणी माहिती आहे की मूळ संख्यांची जी सुरुवात आहे ही मूळ संख्यांची सुरुवात कुठून झालेली आहे पहा, 2 पासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपण त्या मूळ संख्या आपण कशा लिहू शकतो पहा, 2 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, त्यानंतर 11 असेल, 13 असेल, 15 असेल, 15 नाही 17 आहे. ओके, अशा पद्धतीनं या आपल्या मूळ संख्या असणार आहे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अशा पद्धतीच्या या मूळ संख्या असणार आहेत. मग आता काय सांगितलंय, n ही एक मूळ संख्या आहे. n ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे. आणि त्याच्यामध्ये 2 मिळवल्याच्या नंतर काय येणार आहे, मूळ संख्या येणार आहे. 4 मिळवल्याच्या नंतर सुद्धा मूळ संख्या येणार आहे. मग या मूळ संख्यांमध्ये आपल्याला काय दिसतंय पहा की कशामध्ये 2 मिळवल्यानंतर मूळ संख्या येईल आणि कशामध्ये 4 मिळवल्याच्या नंतर मूळ संख्या येणार आहे. ओके, तर या ठिकाणी पहा, जर आपण n बरोबर जर 3 घेतलं पहा, n बरोबर 3. ओके, मग आता पहा n अधिक 2 म्हणजेच किती असणार आहे, 3 अधिक 2 बरोबर किती असेल, 5. 5 ही सुद्धा कशी आहे, मूळ संख्याच आहे. त्यानंतर काय सांगितलंय, n अधिक 4 म्हणजे 3 अधिक 4 करूया, 3 अधिक 4 किती होईल, 7. 7 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्याच आहे. म्हणजे n बरोबर काय घेणं अपेक्षित आहे आपलं, तर n बरोबर 3 घेणं अपेक्षित आहे. म्हणजे बी हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार आहे, n बरोबर 3. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 52 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी काय विचारलेलं आहे पहा, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती असं आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. काय काय सांगितलेलं आहे ते आपण या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी समजून घेणार आहोत. की काही संख्या दिलेल्या आहेत आपल्याला अंश आणि छेदामध्ये. काय काय दिलेलं आहे पहा, 13/21 दिलेली आहे संख्या. त्यानंतर 11/17 दिलेली आहे, 9/13 आहे आणि 7/11 या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. आणि यांच्यापैकी सर्वात मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेली आहे. आता अशा प्रश्नांचं ज्यावेळेस आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो अशा वेळेस 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे की या ज्या काही संख्या दिलेल्या आहेत या संख्यांचं आपल्याला काय करायचं आहे की मोठी संख्या कोणती हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. परंतु या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकाचा हा जो छेद असेल किंवा अंश असेल हे दोन्ही कसे आहेत, भिन्न आहेत. एक तर आपल्याला काय करावं लागेल, या प्रत्येकाचा अंश किंवा छेद हे समान करून घ्यावे लागतील. जोपर्यंत ते समान होणार नाहीत तोपर्यंत आपण त्यांना सोडवू शकणार नाही. पण आणखीन एक पद्धत आहे याला की आपण याला अशा पद्धतीनं सोडवत असताना आणखीन एक आपण या ठिकाणी काम करू शकतो. कोणतं काम करू शकतो की दोघांचे आपण या ठिकाणी ग्रुप करू शकतो. समजा
आणि त्या ग्रुपमधून एखादी मोठी संख्या आपण या ठिकाणी शोधू शकतो. म्हणजे पहा, आता या दोघांचं जर आपण कंपॅरिझन केलं की या दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे आणि या दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे असं आपण कन्सिडर करूया. आता हे कन्सिडर करत असताना काय करायचं की या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा असतो. म्हणजे काय करावं लागेल पहा, 13 सत्ती 91, 91ला 1, हातचे 9 आले, 13 1 13, 13 आणि 9 22 असेल, छेद हे 21 गुणिले 11 या ठिकाणी करायचं आहे. तर काय येतं पहा, 11 1 11 आणि हातचा 1 आला, 11 दुनी 22, 22 आणि 1 23. म्हणजे हा गुणाकार किती आलेला आहे, 221 आणि हा 231. कोणती मोठी आहे, 231 मोठा आहे. किती मोठा आहे, 231 मोठा आहे. आणि यामध्ये पहा 9/13 आणि 7/11 यामध्ये काय करता येणार आहे, तिरकसच गुणाकार करायचं आहे आपणाला. 11 9 99 आणि या ठिकाणी 13 सत्ती 91. कोणती संख्या मोठी आहे, 99 मोठा आहे. म्हणजे या 13/21 आणि 11/17 मध्ये कोणता अपूर्णांक मोठा आहे, तर या ठिकाणी 11/17 हे मोठा आहे. या दोघांमध्ये 11/17 मोठा आहे. आणि 9/13 आणि 7/11 मध्ये कोणतं मोठं आहे, तर 9/13 मोठा आहे. ओके, पहा. आणि त्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला, 11/17 आणि 9/13 या दोघांमधली मोठी संख्या या ठिकाणी शोधायचं आहे. हे पण शोधत असताना काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा म्हणून सांगितलं आपण. पहा 11 गुणिले 13 सुरुवातीला करूया आपण. 11 गुणिले 13 किती येईल पहा, 13 1 13, 13 1 13, 13ला 3, हातचा आला 1, 13 1 13, 13 आणि 1 14 असेल, 143. आणि या ठिकाणी पहा 17 आणि 9 यांचा गुणाकार करायचे, 17 9 53. ओके, मग आता 143 आणि 153 मध्ये मोठी संख्या कोणती आहे, 153 ही संख्या मोठी आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, हे 9/13 काय आहे, मोठा आहे. पहा, आपण हे उत्तर कशा पद्धतीने शोधलेलं आहे. म्हणजे काही वेळेस काय केलं जातं, अनेक जण काय करतात की हे जे संख्या दिलेल्या आहेत म्हणजे 13/21, कारण आता यांची छेद तर काही सारखे नाही आहेत. अशा वेळेस काय केलं जातं की यांचं दशांश रूप म्हणजे भागाकार केला जातो. भागाकार करून याला सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग नंतर ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याही पद्धतीने आपण हे उत्तर शोधू शकतो. थोडासा वेळ जास्त लागेल आणि याही पद्धतीने आपण हे उत्तर शोधू शकतो. म्हणजेच आता यामध्ये आपल्याला एक गोष्ट कळालेली आहे की 9/13 काय आहे, मोठी संख्या आहे. मग दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 9/13 पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. ऑप्शन नंबर सी. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 53. दोन संख्यांचा गुणाकार हा 2160 असून त्यांचा मसावी 12 आहे. तर त्या संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. प्रश्न थोडासा व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. काय विचारलेलं आहे ते, दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 2160 आणि त्यांचा मसावी दिलेला आहे 12. तर त्या संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. तर अगोदर आपल्याला या ठिकाणी काय काढावं लागेल, तर लसावी काढून घ्यायचं आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे काय काढावं लागेल आपल्याला, अगोदर लसावी काढून घ्यायचं आहे. पहा काय आहे लसावी बरोबर सूत्र, लसावी बरोबर काय सूत्र असणार आहे की या ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार छेद काय असेल पहा, दोन संख्यांचा गुणाकार छेद मसावी असणार आहे. काय असणार आहे, मसावी. आता या दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे आपल्याला, 2160 दिलेला आहे. मसावी किती आहे, तर तो 12 आहे. तर आता आपण भागाकार करून घेऊया. 12 1 12, 12 1
12. 21 मधून 12 गेले, किती शिल्लक राहतात पहा. 21 मधून 12 गेले, 9 शिल्लक राहिले. ओके, 96 झाले. 12 96, 0 0. म्हणजे त्यांचा जो काही लसावी आहे तो लसावी किती आलेला आहे, 180 हा लसावी आलेला आहे. आणि काय सांगितलेलं आहे की हा लसावी मसावीच्या किती पट आहे. लसावी हा मसावीच्या किती पट आहे. मसावीच्या किती पट आहे. म्हणजे काय करावं लागेल पहा आपणाला की लसावी 180 आहे, मसावी 12 आहे. तर हा भागाकार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. 12 1 12, 12 1 12, 18 मधून 12 गेले, 6 शिल्लक राहिले, 0 घेतला, 12 पंचे 60. म्हणजे हे किती आलेलं आहे, 15 आलेला आहे. किती आलेला आहे, 15 आलेला आहे. लसावी हा मसावीच्या किती पट आहे, तर तो 15 पट आहे. किती पट आहे, 15 पट आहे. मग दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं किती पट आहे, 15 पट आहे. ऑप्शन नंबर डी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. ऑप्शन नंबर डी. यानंतरचा पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 54. काय सांगितलेलं आहे, 1चा अर्धा टक्का वाढल्यास येतात डॅश डॅश. 1चा अर्धा टक्का जर वाढला तर काय होईल पहा. काय करूया आपण, 1चा अर्धा टक्का किती येतो ते आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल. पहा आता हे उत्तर आपण कशा पद्धतीने शोधू शकतो की 1चा जो अर्धा टक्का आहे, 1चा अर्धा टक्का. ओके, अर्धा टक्का म्हणजेच काय असतो पहा. 1चा अर्धा टक्का म्हणजे चाचीचे जर असेल तर गुणाकार करतो आपण. अर्धा टक्का म्हणजेच काय असेल, 1/2 असेल. ओके, 1/2. आणि पुढे काय असतं, त्याचा टक्का असं सांगितलेलं आहे. 1चा अर्धा टक्का असं आपणाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच आपणाला आणखीन काय करावं लागेल या ठिकाणी, तर भागिले हे अर्धा टक्का आहे म्हणजेच याचा छेद आणखीन 100 आहे. म्हणजे याला काय करावं लागेल, हे गुणिले 100 करावं लागतं. अशा पद्धतीनं पहा. म्हणजे या ठिकाणी काय होईल पहा, 1 गुणिले 1 1च होणार आहे. आणि 1 भागिले आपल्याला काय करायचंय, हे 2 गुणिले 100. ओके, मग सुरुवातीला आपण काय करूया पहा, 1/2. 1/2 म्हणजेच किती असणार आहे पहा, 0.5 असतं. 1/2 म्हणजे 0.5 छेद 100 असेल. मग आता काय करायचंय, या ठिकाणी 2 शून्य आहेत म्हणजे या इथं 2 घरं पुढे हे दशांश चिन्ह जाणार आहे. म्हणजे 0.005 हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं असणार आहे. 0.005 हे उत्तर या ठिकाणी आलेलं असणार. 1चा अर्धा टक्का आपल्याला सांगितलेला आहे. 1चा अर्धा टक्का म्हणजे 1 गुणिले 1/2 असणार आहे. 1/2 म्हणजेच काय होतं पहा, 0.5 येतं. आणि 0.5 भागिले 100 जर केलं म्हणजे त्या शेकडेवारीने जर आपण भागाकार केला तर ते 0.05च उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं असणार आहे. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं, पर्याय क्रमांक डी 0.05 हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं असणार आहे. ऑप्शन नंबर डी. यानंतरचा प्रश्न क्रमांक 55. यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा की 8,000 रुपये रकमेची 10 8 दराने 13,120 रुपये रास होण्यासाठी लागणारी वर्ष आहेत असं सांगितलेलं आहे. आता काय सांगितले आपल्याला, काय काय दिलेलं आहे पहा
की एक रक्कम दिलेली आहे. म्हणजे काय दिलेलं आहे? मुद्दल दिलेला आहे आपल्याला. मुद्दल किती सांगितलेला आहे? 8,000 रुपये. व्याजाचा दर काय सांगितलेला आहे? 8 सांगितलेला आहे. आणि हे एक रास दिलेला आहे आपल्याला 13,120 रुपये रास दिलेला आहे. म्हणजे यावरून अगोदर आपल्याला काय काढावं लागेल? सरळ व्याज आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल. म्हणजे काय काय दिले ते आपण या ठिकाणी सुरुवातीला लिहूया बघा. प्रिन्सिपल दिलेला आहे आपल्याला 8,000 रुपये. त्यानंतर आर दिलेला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 8. त्यानंतर अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 13,120 रुपये. आता या माहितीच्या आधारे आपल्याला काय काढायचं आहे पहा. तर स्टार्टिंगला इंटरेस्ट काढून घ्यायचा आहे. मग इंटरेस्ट काढण्यासाठी काय फॉर्म्युला? इंटरेस्ट बरोबर अमाऊंट मायनस प्रिन्सिपल करावं लागेल. अमाऊंट किती आहे? 13,120 आहे आणि प्रिन्सिपल किती आहे? 8,000 आहे. हे जर आपण वजा केलं तर काय येणार आहे? 5,120 रुपये. हे काय असेल? इंटरेस्ट असेल, म्हणजे व्याज असेल त्या ठिकाणी. आता विचारले काय आपणाला? की मुदत विचारलेली आहे. म्हणजे हे पैसे किती वर्षासाठी ठेवल्यानंतर तेवढं व्याज आपणाला येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी काय विचारलेलं आहे? यन विचारलेला आहे. यन नंबर ऑफ इयर्स विचारलेला आहे. यन बरोबर काय असणार आहे? इंटरेस्ट इंटू 100 डिवायडेड बाय काय राहिलेलं आहे? पी इंटू आर. अशा पद्धतीचा फॉर्म्युला या ठिकाणी झालेला असेल. इंटरेस्ट आता या व्हॅल्यूज ठेवून द्यायचे आपल्याला. 5,120 गुणिले 100 छेद प्रिन्सिपल किती आहे? 8,000 आहे. 8,000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 8 आहे. ओके. तर पहा, हे 0 हे 0 हे 0 हे 0 हे 0 हे 0 हे या ठिकाणी काय होईल? कॅन्सल होईल. आता 8 1 8. त्यानंतर 8 संग 48. 8 संग 48. 51 मधून 48 गेले, 3 राहिले. त्यानंतर 2 खाली घेतले, 32 झालं. 8 चोक 32. त्यानंतर 8 1 8 8 8 64. म्हणजे एन बरोबर किती आलेलं असणार आहे? 8 इयर्स असणार आहे. एन बरोबर म्हणजे हे जे काही मुदत आहे, ही मुदत किती वर्ष असणार आहे? 8 वर्षाची मुदत असणार आहे. 8 वर्षामध्ये ती रास तेवढी होणार आहे. म्हणजे दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 56. काय सांगितलेलं आहे पहा. 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान ज्या मूळ संख्येत 7 हा अंक एकक स्थानी येतो अशा 2 अंकी किती मूळ संख्या आहेत असे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल पहा, की आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत या सर्व मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच 1 ते 100 पर्यंतच्या जर मूळ संख्या आपल्याला या ठिकाणी माहिती असतील तर आपण जी माहिती आहे आपली ती माहिती या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं सदरील प्रश्न या ठिकाणी सोडवू शकतो. तर पहा, अशा 2 अंकी संख्या शोधायच्यात की ज्याच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे आणि त्या संख्या मूळ संख्या असल्या पाहिजेत. मग आता कोणकोणते अंक येऊ शकतात पहा. तर यामध्ये काही अंक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 17 ही मूळ संख्या आहे का? तर हो, मूळ संख्या आहे 17. त्यानंतर 27 ही मूळ संख्या आहे का? नाही. त्यानंतर 37 ही मूळ संख्या आहे. त्यानंतरचा पुढचा अंक एकक स्थानी 7 असलेला 47 आहे. तर 47 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 57 ही मूळ संख्या नाही. त्यानंतर 67 ही मूळ संख्या येते. त्यानंतर 77 ही मूळ संख्या नाही. 87 ही सुद्धा मूळ संख्या नाही. परंतु 97 ही मात्र मूळ संख्या आहे. म्हणजे एकक स्थानी 7 हा अंक असणाऱ्या या मूळ संख्या आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. कोणकोणत्या म्हणजे किती मूळ संख्या आल्या पहा या. 1 2 3 4 5. म्हणजे 1 ते 100 पर्यंत ज्यांच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे अशा मूळ संख्या किती आहेत? तर या 5 मूळ संख्या आहेत. म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी
पर्याय क्रमांक डी हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. पर्याय क्रमांक डी 5. त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 57 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सममूळ संख्या यांचा जेवढा गुणाकार येतो तो सर्वात मोठ्या 2 अंकी मूळ संख्येतून वजा केल्यास येतात असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर सर्वात अगोदर काय करावं लागेल पहा की सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या जे सांगितलेलं आहे म्हणजे ते अगोदर आपल्याला कळणं गरजेचं आहे. काय की सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती आहे. तर पहा या अगोदर आपण जर पाहिलं तर या ज्या 2 अंकी संख्येची सुरुवात कुठून होते पहा 10 आहे, परंतु 10 ही कोणती संख्या आहे समसंख्या आहे. 11 मूळ संख्या आहे, त्यानंतर 13 मूळ संख्या आहे, त्यानंतर 15 विषम आहे, संयुक्त ही आहे. म्हणजे सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती आली पहा 15. त्यानंतर सर्वात मोठी सममूळ संख्या, सर्वात मोठी सममूळ संख्या, छोटी ही म्हणली तर तेच येणार आहे, मोठी म्हणलं तर सममूळ संख्या एकच आहे. आणि कोणती आहे ती सममूळ संख्या ही 2 आहे. ओके, यांचा जेवढा गुणाकार येतो म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला 15 गुणिले 2, 15 गुणिले 2 किती आलं 30 आलं. ओके, येतो तो सर्वात मोठ्या 2 अंकी मूळ संख्येतून वजा केल्यास सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे पहा आत्ताच आपण पाहिलेलं होतं 2 अंकी मूळ संख्या ही कोणती आहे तर ही आहे 97. ओके, आणि यांची वजाबाकी आपल्याला विचारलेला आहे म्हणजे काय करायचे आपल्याला 97 वजा 30 करावं लागेल. 7 मधून 0 गेले 7, 9 मधून 3 गेले 6, म्हणजे हे किती येईल 67 येणार आहे. किती येणार आहे 67. मग दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ऑप्शन नंबर सी हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. ऑप्शन नंबर सी. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 58. 11च्या पहिल्या 11 गुणितांची बेरीज किती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. 11च्या पहिल्या 11 गुणितांची बेरीज किती असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. मग या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना पहिले 11 गुणिते म्हणजे काय असणार आहे पहा की आपल्याला काय सांगितलं की 11चा पाडा 11 पर्यंत म्हणायचा आहे आणि त्यांची बेरीज विचारलेली आहे. म्हणजे कोणकोणतं 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99, 110 आणि 121 असं हे 11चे पहिले 11 गुणिते असणार आहेत. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे की यांची एकूण बेरीज किती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. आता ही बेरीज आपण या ठिकाणी करून घेऊया. पहा 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28, 28 आणि 8 36, 36 आणि 9 45, 45 आणि 0 0, 45 आणि 0 45, 45 आणि 1 46, 46 ला 6 हातचे 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 आणि 9 16, 16 आणि 8 24, 24 आणि 7 31, 31 आणि 6 37, 37 आणि 5 42, 42 आणि 4 46, 46 आणि 3 49, 49 आणि 2 51, 51 आणि 1 52, 52 शी 2 हातचे आले 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7.
म्हणजे आपलं जे काही उत्तर आलेलं असेल या 11च्या 11 पहिल्या 11 गुणितांची जी बेरीज आहे ती किती आहे 726 आलेली आहे. म्हणजेच दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक डी 726 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 59. काय सांगितलेलं आहे पहा. 3, 5, 0, 9, 7 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल जास्तीत जास्त किती 5 अंकी संख्या बनवता येतील असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे काय सांगितले पहा. 3, 5, 0, 9, 7 या अंकांचा उपयोग करून जास्तीत जास्त किती 5 अंकी संख्या बनवता येतील असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की कोणती गोष्ट लक्षात येते पहा की यापासून दिलेले अंक 5 आहेत आणि यांच्यापासून आपल्याला 5 अंकी किती संख्या तयार होतील हे जर काढायचं असेल एकूण किती संख्या तयार होतील. ओके, कितीदाही वापरून जास्तीत जास्त. ओके, म्हणजे पुनर्वापर करण्याची सुद्धा जर संधी असेल तर आपण किती वेळा ते अंक म्हणजे किती अंक तयार होतील असं विचारलेलं आहे. मग आता काय करावं लागेल आपल्याला पहा. दिलेले अंक 5 आहेत म्हणजे काय करतात आपण 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 हा गुणाकार आपण या ठिकाणी करतो. म्हणजे 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 दुनी 120 म्हणजे ते 120 संख्या तयार झालेल्या असतील. पण त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे 0 दिलेला आहे. मग 0 दिल्याच्या नंतर त्याच्यात त्या संख्या तयार होत नाहीत. ओके, मग याच्यामध्ये जर 0 या जर संख्या येत असतील म्हणजे त्या संख्या किती तयार होतील पहा. 0 पासून पण तयार होणाऱ्या संख्या तर त्यावेळेस काय करावं लागतं आपल्याला हे 24 संख्या तयार होतील. ओके, तर ते 24 आपल्याला याच्यातून वजा करावं लागणार आहे. म्हणजे या 120 मधून काय करायचं 24 वजा करायचं आहे. हे वजा बाकी केल्याच्या नंतर काय येतं पहा. 10 मधून 4 गेले 6, 1 इकडे गेला 11 झाले, 11 मधून 2 गेले 9. म्हणजे त्या ज्या काही संख्या तयार होतील या संख्या किती तयार झालेल्या असणार आहेत 96 संख्या तयार झालेल्या आहेत. जर या ठिकाणी जर 0 हा जर अंक नसता आणि जर दुसरा अंक असता तर निश्चितपणे आपलं उत्तर काय आलं असतं 120 संख्या तयार झाल्या असत्या. परंतु 0 हा अंक आल्यामुळे आपल्याला या ठिकाणी वजा 24 करावं लागेल. ओके, म्हणून या ठिकाणी संख्या या 96 तयार झालेल्या असतील. आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. आणि आणखीन एका पद्धतीने हे उत्तर आपण कशा पद्धतीने शोधू शकलो असतो पहा की आपलं उत्तर हे 120 आलेलं होतं. आपल्याला कन्फर्म माहिती होतं की 120 पेक्षा कमी असणार आहे. परंतु 120 पेक्षा जर कमी असेल तर तेवढं पण कमी नाही होणार, 25 पण नाही होणार आणि 5 पण नाही होणार. बरोबर आहे. म्हणजे राहिलेला जे काही ऑप्शन असेल तो कोणता असेल ऑप्शन नंबर बी हे उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर आलं असतं. यानंतरचा आपला याच्यातील शेवटचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे गणिताचा. अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती की हा जो पेपर आहे या पेपरचं सोल्युशन विद्यार्थ्यांना हवं होतं ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. शेवटचा प्रश्न आहे पहा की पुढील उदाहरणाचे सुलभीकरण केल्यास येते असं या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. काय काय दिलेलं आहे पहा. 15.1/2 वजा कंसामध्ये 12/5 गुणिले 5/8 अधिक कंसामध्ये दिलेला आहे 7/1.3/4 कंस बंद मोठा कंस बंद गुणिले 2. आता काय करायचंय सगळ्यात अगोदर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की इनर मोस्ट ब्रॅकेट म्हणजे जो सर्वात आतमध्ये आहे तो ब्रॅकेट आपल्याला या ठिकाणी सोडावा लागेल. कोणता आहे तर हा ब्रॅकेट आहे.
मग बाकीचं जशाच तसं आपल्याला या ठिकाणी पाहिजे. 15.1/2 वजा हे 12/5 गुणिले 5/8. ओके, काहीच करायचं नाही सध्या, अगोदर याला सोडवायचं आहे आपल्याला. म्हणजे काय होईल पहा, 7 भागिले याला काय करता येऊ शकतं, 1 गुणिले 4, 4 4 आणि 3 7, 7/4 होईल. 7/4 हे आलेलं असेल. ओके, एक स्टेप वाढली तरी चालेल, आपण आणखीन करूया पहा. भागिले 7/4 आहे. पुढे काय करणार, 15.1/2 वजा कंसामध्ये 12/5 गुणिले 5/8 अधिक याला कसं करता येऊ शकतं पहा, 7 गुणिले 7/4च्या गुणाकार व्यस्ताना आपण याला गुणाकार करू शकतो. म्हणजे 7 गुणिले 4/7 करायचंय. कंस बंद, हा कंस बंद गुणिले 2 म्हणजे काय होईल, 7 1 7 7 1 7. म्हणजे इथं काय राहिलं, फक्त 4 शिल्लक राहिलं. पहा किती शिल्लक राहिलेलं आहे, 4च शिल्लक या ठिकाणी राहतात. म्हणजे 15.1/2 वजा हे कंसामध्ये काय राहिलं, 12/5 गुणिले 5/8 अधिक 4. ओके, आणि हा कंस बंद होईल गुणिले 2. आता या ठिकाणी पहा, 5 1 5 5 1 5, त्यानंतर 4 दोन्ही 8 आणि या ठिकाणी 4 त्रिकम 12. म्हणजे काय शिल्लक राहिलं पहा, फक्त 3 गुणिले 1 3 आणि हे 2. म्हणजे काय झालं, 15.1/2 वजा कंसामध्ये काय राहिलेलं आहे, 3/2 अधिक 4 गुणिले 2. अशा पद्धतीनं त्याला आपण आणखीन पुढे काय करू शकतो पहा, 15.1/2 वजा या ठिकाणी छेद समान करून घेऊया. म्हणजे काय करणार आपण, 3/2 अधिक इथं पण 2 करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, म्हणजे इथं 1 आहे असं कन्सिडर करू. म्हणजे दोघांना पण, अंशाला पण आणि छेदाला पण 2 न गुणावं लागेल. म्हणजे 4 दोन्ही 8 होईल आणि 1 गुणिले 2 2 होईल अशा पद्धतीनं. आणि हे गुणिले 2. हे 15.1/2 वजा हे काय होईल पहा, यांची बेरीज केली अंशाची, तर हे काय येणार आहे, 11/2. ओके, आणि हे गुणिले 2 अशा पद्धतीनं. मग आता हे कंस बाहेर निघाल्याच्या नंतर अगोदर काय करावं लागतं पहा, आपल्याला हा गुणाकार अगोदर या ठिकाणी करून घ्यावा लागेल. ओके, म्हणजे हा गुणाकार ज्यावेळेस आपण करू तो गुणाकार कशा पद्धतीचा येतो पहा. तर हा गुणाकार म्हणजे इथं काहीच नाही, म्हणजे 1 असेल असं आपण गृहीत धरूया. ओके, म्हणजे आता हे जर कन्वर्ट केलं अंश आणि छेदामध्ये, 15 दोन्ही 30, 30 आणि 1 31/2. ओके, 31/2 वजा आता हा गुणाकार हे कटतं, परंतु आपल्याला इथं वजाबाकी करत असताना हे 2 आपल्याला पाहिजेच छेदस्थानी, म्हणून कटवायचं नाही आपण. 11 दोन्ही 22 आणि 2 गुणिले 1 2च असेल. म्हणजे 31/2 वजा 22/2. म्हणजे आता हे जे वजाबाकी होईल ती कोणाकोणाची होईल, फक्त अंशाची. म्हणजे कसं, 31/22/2. आता वजाबाकी करा, तर 22 आणि 9 31, म्हणजे 9/2 हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं असणार आहे. 9/2 कशा पद्धतीने केलेलं आहे ते स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आणि उत्तर कसं आलं ते आपण सुद्धा प्रयत्न करायचा आहे. तर या ठिकाणी दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे, 9/2. निश्चितपणे सदरील व्हिडिओ हा आपणाला आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.